नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद आणि आरोग्यसेवक भरती 2024 IBC पॅटर्ननुसार साठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक उत्तर आहे डेसिबल. प्रश्न दुसरा, कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो. प्रश्न दुसरा, कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो. उत्तर आहे कॅरोटीन. प्रश्न तिसरा, विद्युतधारा मोजण्याचे एकक काय आहे. प्रश्न तिसरा, विद्युतधारा मोजण्याचे एकक काय आहे. उत्तर आहे एम्पियर. प्रश्न चौथा, कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात. प्रश्न चौथा, कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात. उत्तर आहे एंटॉमॉलॉजी. प्रश्न पाचवा, वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करण्याचा वापर केला जातो. उत्तर आहे हायग्रोमीटर. प्रश्न सहावा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. उत्तर आहे यकृत. प्रश्न सातवा, दोन शिखर वा दरी यातील अंतरास काय म्हणतात. उत्तर आहे तरंगलांबी. प्रश्न आठवा, मत्स्य वर्गातील प्राण्यांचे डाड्या सदैव कप्प्याचे असते. उत्तर आहे 2 कप्प्याचे. प्रश्न 9, योगर्ट उत्पादनात डाड्यास यांचा वापर होतो. उत्तर आहे 2 आणि 3. एक आहे लॅक्टोबॅसिलस जीवाणू, 2 आहे सेटॅप्टोकोस जीवाणू. प्रश्न 10, पाठीच्या कण्यात डाड्यास हाडे असतात. पाठीच्या कण्यात डाड्यास हाडे असतात. उत्तर आहे 33 हाडे असतात. प्रश्न 11, स्वादुपिंडाचा आकार. स्वादुपिंडाचा आकार C. प्रश्न 12, प्रकाश किरण भिंगाच्या जाताना विचलित होत नाही. उत्तर आहे प्रकाशीय केंद्र. प्रश्न 13, सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी शोधला. उत्तर आहे आयझॅक न्यूटन. प्रश्न 14, आपल्या सूर्यमालेत कोणत्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात जास्त आहे. उत्तर आहे गुरु. प्रश्न 15, बॅटरी आणि गॅल्व्हनायझेशनमध्ये कोणता घटक सामान्यतः वापरला जातो. उत्तर आहे झिंक. प्रश्न 16, आवर्तन सारणीच्या गट 1 मधील घटकाला काय म्हणतात. उत्तर आहे अल्कली धातू. प्रश्न 17, कोणत्या घटकाची विद्युत ऋणात्मकता सर्वाधिक आहे. उत्तर आहे फ्लोरीन. प्रश्न 18, आधुनिक आवर्तन सारणीमध्ये घटकाची मांडणी करण्याचा आधार काय आहे. उत्तर आहे अनुक्रमांक. प्रश्न 19, लोखंड गंजल्यावर काय होते. उत्तर आहे तो लाल तपकिरी पदार्थ बनतो. प्रश्न 20, खालीलपैकी कोणते रासायनिक बदल दर्शविते. उत्तर आहे लाकूड जळून राख होणे. प्रश्न 21, जेव्हा विद्युत प्रवाह कंडक्टरमधून जातो तेव्हा काय होते. उत्तर आहे ते गरम होते. प्रश्न 22, उपकरणाचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत प्रवाह एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तेव्हा विद्युत सर्किट तोडण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. उत्तर आहे फ्यूज.
प्रश्न 23. उष्णता ऊर्जेसाठी मोजण्याचे एकक काय आहे? उत्तर आहे जूल. प्रश्न 24. थर्मोडायनामिक्सचा कोणता नियम सांगतो की ऊर्जा निर्माण किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही, फक्त हस्तांतरित किंवा रूपांतरित केली जाऊ शकते? उत्तर आहे पहिला नियम. प्रश्न 25. खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेचा खराब वाहक आहे? उत्तर आहे काच. प्रश्न 26. अपवर्तन म्हणजे काय? अपवर्तन म्हणजे काय? तर उत्तर आहे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जाताना प्रकाशाचे वाकणे. प्रश्न 27. खालीलपैकी कोणते घटक अपवर्तनाच्या प्रमाणात परिणाम करतात? उत्तर आहे घटनाचा कोन. प्रश्न 28. जेव्हा प्रकाश हवेतून पाण्यात जातो तेव्हा त्यांच्या वेगाचे काय होते? उत्तर आहे ते कमी होते. प्रश्न 29. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा अपवर्तक निर्देशांक सर्वाधिक आहे? उत्तर आहे हिरा. प्रश्न 30. हायड्रोकार्बन्समध्ये कोणत्या प्रकारचे बंध असतात? उत्तर आहे सहसंयोजक बंध. प्रश्न 31. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1969. प्रश्न 32. भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते? उत्तर आहे आर्यभट्ट. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय होते? भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय होते? उत्तर आहे गगनयान. प्रश्न 34. हवामान विषयक अनुप्रयोगासाठी कोणती भारतीय उपग्रह मालिका वापरली जाते? उत्तर आहे इनसॅट. प्रश्न 35. भिंगामध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारच्या लेन्सचा वापर केला जातो? उत्तर आहे उत्तल भिंग. प्रश्न 36. दूरदृष्टी सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारच्या लेन्सचा वापर केला जातो? उत्तर आहे उत्तल भिंग. प्रश्न 37. कोणत्या शास्त्रज्ञाने नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? उत्तर आहे चार्ल्स डार्विन. प्रश्न 38. खालीलपैकी कोणते आनुवंशिकतेचे एकक मानले जाते? उत्तर आहे जनुक. प्रश्न 39. जनुकशास्त्राचा जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते? उत्तर आहे ग्रेगर मेंडेल. प्रश्न 40. खालीलपैकी कोणता घटक रक्ताचा नाही? उत्तर आहे न्यूरॉन्स. प्रश्न 41. हिरव्या वनस्पती ज्या प्रक्रियेद्वारे त्यांचे अन्न बनवतात त्याला काय म्हणतात? उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. प्रश्न 42. मानवी शरीरातील लाल रक्तपेशीचे कार्य काय असते? उत्तर आहे ऊतीमध्ये ऑक्सिजन वाहून नेणे. प्रश्न 43. खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जा स्रोत नाही? उत्तर आहे कोळसा. प्रश्न 44. शहरी भागातील वायू प्रदूषणाचे मुख्य कारण काय आहे? उत्तर आहे वाहन उत्सर्जन. प्रश्न 45. ज्या प्राण्याच्या शरीराचे तापमान त्यांच्या वातावरणाच्या तापमानानुसार चढ उतार होत असते त्यांना काय म्हणतात? उत्तर आहे एक्टोथर्म. प्रश्न 46. फोरिफेरा फाईल मशीन
संबंधित प्राणी सामान्यतः या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे स्पंज. प्रश्न 47. पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर आहे अस्पृष्टवंशी. प्रश्न 48. जीवाणूमधील रचना आणि कार्याचे मूलभूत एकक काय आहे? उत्तर आहे सेल, झिल्ली, पेशी आवरण. प्रश्न 49. खालीलपैकी कोणते सूक्ष्मजीवाचे कार्य नाही? उत्तर आहे बहुपेशीय विकास. प्रश्न 50. ब्रँड वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव वापरला जातो? उत्तर आहे ईस्ट. प्रश्न 51. रोगास कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? उत्तर आहे रोगजनक. प्रश्न 52. खालीलपैकी कोणते नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे? उत्तर आहे भूकंप. प्रश्न 53. युनायटेड स्टेटमधील आपत्ती प्रतिसाद प्रयत्नाचे समन्वय साधण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? उत्तर आहे फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी FEMA. प्रश्न 54. खालीलपैकी कोणते मानव निर्मितीचे आपत्तीचे उदाहरण आहे? उत्तर आहे आण्विक दुर्घटना,